या सो सॅडली माझ्या मते रोहित विराट अश्विन सोबत अजून एक चालू केलंस तू? चालू केलंयस ना तू रोल? अरे तू चालू केलं रे. चालू केलंय. चालू तर मी आहेच. हा तर सॅडली फॉर इंडियन क्रिकेट माझ्या रोहित विराट अश्विन सोबत अजून एक रिटायरमेंट येते करुण नायरची. काय वाटत तो रिटायर होतो की काय? नाही, आय गेस त्याला पूर्ण सिरीज खेळवतील आणि खेळवली पाहिजे, कारण की आत्ताच तो आला आणि 2-3 इनिंग्स वर नको अजून हे करूया. ही पूर्ण सिरीज जर फ्लॉप गेला तर मग तुला वाटतंय? मला वाटतंय गंभीरला काय वाटतंय? जेवढं मी गंभीरला बघतो, गंभीर मला वाटतंय आणि दुसरी गोष्ट शुभमन गिलचा फेवरेट सुदर्शन पण तिकडे. येस, आणि त्याला सुदर्शनला काढणं चुकीचं होतं ऍक्च्युली या मॅच साठी. त्याला खेळवलंच पाहिजे. करेक्ट. त्या कोण आला? त्या रेड्डीला कदाचित तसे त्याला बॉलिंग देतात ऍक्च्युली, पण तरी बॉलिंग टाकली त्याने पहिल्या इनिंगला टाकली त्याने आणि बरी टाकत होतो. त्याला विकेट्स नाही मिळाल्या ऑब्व्हियसली, पण तरी. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की काल करुण यार खूपच असा विचित्रच खेळत होता. म्हणजे तो काल एकही त्याने बॉल फार नीट मिडल नाही केला आणि त्याचा खूप एक तर त्याचा मला वाटतं शॉर्ट बॉलचा प्रॉब्लेम आहे त्याला. म्हणजे शॉर्ट बॉल सोडायचा त्याला जमत नाही, कारण तो अंगावरती खेळतो. एक त्याच्या एजला लागून पाठी फोरला गेला आणि लाईट पण बंद झाली. नाही, माझा हात आला. हा, तर करुण नायरचा मला शॉर्ट बॉलचा इश्यू वाटतो की करुण नायरला शॉर्ट बॉल नीट पिक होत नाही किंवा तो नीट खेळत नाही असं मला वाटतं. मग त्याला एक तर ते नीट सोडता येत नाही आणि तो असा रोहित शर्मा पण नाही की तो शॉर्ट बॉलच्या खाली येऊन खेळ बिल असा पण नाही तो. सो त्याचा जरा इश्यू लवकरच एक्सप्लोर केला असं मला वाटतं इंग्लंडने. नाही, आय गेस मला नाही वाटत तसं. शॉर्ट बॉलचा इश्यू आहे. हा इश्यू आहे, कारण की ते अनप्लेबल बॉल होते. पण काल त्याला जे काही नॉर्मल शॉर्ट बॉल पण पडत होते ना, तो सोडत पण नव्हता. म्हणजे त्याला ते सोडण्याचं पण, जसं की के एल राहुल एक बॉल त्याच्या ग्रिलवर पण बसला करुण नायरच्या. ही वॉज ग्रिल्ड येस्टरडे. तर मग मला वाटतं की काल त्याने जरा अजून बरी बॅटिंग, अजून नाही त्याने खूप बरी बॅटिंग करायला होती. सो काल त्याचा स्ट्रगल ऑलमोस्ट रोडच आहे तो, म्हणजे त्यावर काही एवढी. रोहित आणि विराटने म्हटलं मी रिटायरमेंट परत घेतो म्हणून, पण नाही आता चान्स. गिलने काढण्याची सुपारी घेतली होती बीजेटी मध्ये. मी खेळणारच नाही बीजेटी मध्ये. आता ते गेले तर आता मी खेळणार आहे. सो गिलने मुद्दामून केलं असेल, मला काय आठवलं नाही. ठीक आहे, माहित नाही. कॅप्टनशिप साठी करू शकतो किंवा गंभीरने त्याला इंटरनल प्लॅनिंग, गंभीरचा प्लॅन असेल. सो गिल सुद्धा काल कडक खेळला, म्हणजे तो कडकच खेळला थ्रू आउट द सिरीज. आता दोन मॅच मध्ये त्याने मारले टोटल 585 रन्स. हा, आणि तो त्यापेक्षा फक्त म्हणजे इंडियन्स मध्ये त्याने तो थर्ड रँकला आहे आता. त्याच्यापेक्षा जास्त फक्त द्रविडने मारले 2002 ला. तेव्हा द्रविडने मारले आहे 602 रन 4 टेस्ट मॅच मध्ये, आणि नंतर विराटने मारले 593 रन्स, ते पण 4 टेस्ट मध्ये मारले. नाही, ती 5 असणार, ती 5 मॅचेस इंग्लंड वाली. 18ची 5 मॅचेस, सॉरी. आणि ते 2018 ला मारलेत त्याने. सो गिलने आता 585 वर खेळतो आणि आताशी 2च टेस्ट मॅच. तो 1000 वगैरे मारेल. तो विराटचा आयपीएल रेकॉर्ड इथे. आयपीएल मध्ये विराटने 14 मॅच मध्ये 700 वगैरे मारले. 973. इकडून आयपीएल मध्ये विराट लेजंड झाला. त्यात आधी माझा रोहितच पुढे होता. माझा रोहित येतो रात्री, येतो रोज. हा, तुझ्याकडून माझ्याकडेच येतो, तुझ्याकडे माझ्याकडे. हा, सो अजून एक रेकॉर्ड तोडलाय गिलने गावस्करांचा. गावस्करांचा रेकॉर्ड होता एक मॅच मध्ये सगळ्यात जास्त रन्सचा, 344 रन्सचा रेकॉर्ड होता त्यांचा. वेस्ट इंडिज विरुद्ध मारलेला त्यांनी पोर्ट ऑफ स्पेनला 340. आज मी अभ्यास करून आलो. सो एका इनिंग मध्ये त्यांनी 224 मारलेले आणि दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांनी 120 रन्स मारलेले. सो तो गिलने काल तोडला. गिलचे आता झाले आहेत, किती झालेत आता, कुठे घेतलेलं मी इथे, गिलचे 430 रन्स झालेत एका मॅच मध्ये, आणि जो की सेकंड हायएस्ट आहे पूर्ण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. त्यापेक्षा फक्त ग्रॅम गुचने जास्त रन्स मारलेत, 456 मारलेत त्यांनी. काल ते गिल घरी सांगून आलेला की भाई आज मी फोडणार आहे. कोणाच्या? सचिनच्या. तर हा, काल गिलचं मला तेच वाटलं की जेव्हा गिल, जसं की रिषभ पंतला तुला फ्लॅम्बॉयन्स दिसतो मला वाटतं, केएलचा तो डिफेन्सिव्ह प्ले दिसायला लागतो. गिल माहिती तो अचानक तो रोटेट करता करता त्याचा कसं मारायला चालू करतो कळत नाही मला. सो आमचं स्मूथ त्याने ट्रान्झिशन केलं आणि त्याने काल जे काय शोएब बशीरला त्याने काल शॉट्स मारले. शोएब बशीरला मारलेल्या स्वीप्स, लॉफ्टेड स्वीप्स, आणि तो काय काय माहिती स्टेप डाऊन करून पण काय शॉट्स मारतो, ते पण काल त्याने वेगळा शेप तयार करतो. प्रॉपर
काय सांगू, तू सचिनला बघतोस एक प्रॉपर शेप असतो, विराटला बघतोस एक प्रॉपर शेप असतो, गिलचा काहीतरी भलताच शेप तयार होतो, पण तो चांगलाच, म्हणजे वाईट नाही दिसतो, तो चांगलाच दिसतो म्हणजे खेळताना. पण असा खूप फर्म बॅट्समन वाटतो. आणि आपण त्याविषयी बोललो पंचचा जो त्याचा गेम आहे, ड्राईव्ह तो एवढं नाही करत, काल पण तो तसाच. काल बाय द वे त्याने 11 6 काल की त्याने मॅच मध्ये 11 6 मारले टोटल, आणि ही सेकंड और थर्ड टू रोहित आणि जयस्वाल. सो आणि गिल कडनं तू जास्त 6 सिटिंगची अपेक्षा नाही करत. गिल इज मोर ऑफ गॅप्स मध्ये खेळणं, रोटेट करणं. आता कदाचित त्याची IPL मध्ये पण पुढच्या वर्षी रेट वाढेल त्याचा. पण तरी त्याला इंडिया T20 वर्ल्ड कपला खेळवेल की नाही माहित नाही. खरं. सो गिलने टोटल मारले 161. काल माझ्यामध्ये इंडियामधनं टेस्ट मॅच फक्त जडेजा खेळला, बाकी सगळे वनडे खेळत होते. हा, तर गिलने 161 रन्स मारले 162 बॉल्स मध्ये, 100चा स्ट्राईक रेट ऑलमोस्ट. आणि तेच बशीरला त्याने फोडल्यानंतर मग इव्हन बाकीच्या टंगला वगैरे त्याने चांगलं खेळून काढलं, म्हणजे असं काही नाही की टंगची जीभ बाहेर आली. सॉरी, तुझी जीभ नको दाखवत येते, काळी आहे माहितीये मला. मी आधीच म्हटलं होतं इंडिया सेकंड मॅच जिंकणार आहे, पण शुभमन गिलला ते नव्हतं पटलं, त्याने डिक्लेअर खूप लेट केला. काल मी काय डिक्लेरेशन तुला काय वाटलं, डिक्लेअर खूप लेट नाही झालं काल? हा, थोडा लेट तर झाला आय गेस, पण माझ्या 1 तास लेट झाला. नाही ठीक आहे, पण ते थोडं प्रिकॉशन घेऊनच त्याने केलं. हा, माझ्या ते इंडियाकडे कृष्ण आहे, सो त्याला ती भीती असणार की भाई हा काही करू शकतो. हा किती रन 6च्या रन रेटने भाई, 6च्या इकॉनॉमीने बॉलिंग. कारण काल त्यांच्याकडे पण 2 कृष्ण होते. एक तर जो रूटला ऑलमोस्ट 7.5च्या रन रेटने लोकांनी मारला, आणि जॉश टंगला खूप मारला. मग रिषभ मध्ये त्याला उभाच राहू देत होता, तो कुठनंही त्याला उचलत होता. त्याला शॉर्ट पिचला पण तो उचलत होता, मधून त्याने बॅट फेकून मारली. रिषभने ठरवलं प्रत्येक मॅचला काहीतरी एक करून जायचं. एका मॅचला त्याला बोलते ती गावस्करांकडे बॅट फेकायची, पोहोचत नाही त्याची. स्टुपिड स्टूवर तशी पडली पाहिजे. जाऊ दे. सो त्यानंतर जडेजा, ऍक्च्युली बाकीच्यांनी पण छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन चांगले दिलेत. राहुलने 55 रन्स मारले, आणि त्यानंतर करुण नायरने पण 26 रन, इंग्लंडकडनं कॉन्ट्रीब्यूट केलं, 26 रन मारले. पंतने 65 खेळला पंत, आणि तेच आहे, पंत जसा खेळतो तसाच खेळतो, असं नाही की उभं राहून वगैरे नाही. मला मी येऊन धावणार तर धावणार. हा, त्यानंतर जडेजाने 69 मारले. जडेजा पण चांगला खेळला. जडेजा एकटा टेस्ट केला, उभा राहून खेळला प्रॉपर. सो गिलला बाकीच्यांची हेल्प पण खूप झाली. पण मला असं वाटतं की इंडियाने काल डिक्लेअर करायला खूप लेट केला. माझ्यामध्ये तुला इंग्लंडची ऑब्व्हियसली भीती असणार, कारण त्यांनी लास्ट इनिंगला लास्ट मध्ये 300 350 वरून टार्गेट चेस केलं होतं. सो माझ्यामध्ये तू जे काय डिफेन्स जरी तुला हवा आहे तुझ्यासाठी, तरी तू माझ्या 450 500 मॅक्स, इंडिया 600ची लीड घेऊन गेली. मला कारण जेव्हा की आजचा फोरकास्ट आहे की पाऊस पडणार. सो अशात मला वाटतं खूप हे होतं ते की रिस्की आहे की इंडियाने एवढं लेट डिक्लेअर करणं, कारण शेवटी लोक ओव्हर्स कॅल्क्युलेट करतात की तुला त्यांना 25 ओव्हर बॅटिंग करायची आहे, जे काय करायचं. इंडियाने त्यांना 18 ओव्हरची बॅटिंग किती दिली, त्यात त्यांनी केली. ऍक्च्युली मला पण वाटलेलं की इंडियाने डिक्लेअर करायला पाहिजे, पण नंतर मग मी हिंदी कॉमेंट्री ऐकली. सिद्धूची डोक्याची आई धावत होता, अरे का नाही करत आहे, अरे प्रत्येक सेकंदाला तो हेच वाक्य बोलत होता की का नाही करत. पण त्याचा डिक्लेरेशनचा काय संबंध काय, कारण तो इरिटेट करत होता कानाला. हा, मग ते तसंही त्यांनी केलंच असतं इंग्लंडच्या बॅटिंगला, पण किंवा नसतं पण केलं. सो मग मला नाही केलं पाहिजे डिक्लेअर, ह्याची लवडे लागली. हा, सो ठीक आहे. पण मला वाटतं गिलकडनं एक ते जरा डिसिजन मला वाटतं थोडं घडलं, जर आज रिझल्ट नाही प्रोड्यूस झाला तर. कारण हा खूप चांगला चान्स होता इंडियाला मॅच जिंकणं, हमखास जिंकण्याचा. आता इंडिया जिंकू शकते, बॉलिंग जाम वरनं भारी केली, स्पेशली आकाशदीप. आकाशदीपचे बॉलिंग फिगर्स आणि त्याचे केस दोन्ही ग्रोथ दिसली. तर आकाशदीपने काय एकतर शमीचा कमबॅक आता थोडा कठीण होऊ शकतो जर आकाशदीप असाच परफॉर्म करत राहिला. आणि माझ्या एज वाईज पण शमी झालं, आणि प्रॉब्लेम रिटायरमेंट करून नंतर. आणि प्रॉब्लेम आहे की दोघं पण एकाच स्टाईलचे बरोबर, सो दोघांना एका टीम मध्ये खेळवतील की नाही आय डाऊट. ते आता माहित नाही. हा, मग त्याच्या जागी मग अर्शदीपलाच आणतील ना. शमी, तुला अर्शदीप हवाच आहे ना. तो कृष्णा जास्त वेळ त्याच्यामुळेच खेळतो. तर पण इव्हन काल कृष्णाने पण बरी बॉलिंग केली 3 ओव्हर. नंतर एका पॉइंटला डाऊन केलं होतं. आतापर्यंतचा त्याचा बेस्ट स्पेल असेल 3 ओव्हर 6 रन. बापरे, हे काय पहिल्या ओव्हरला तर त्याने 1च रन दिले, नंतर मग कदाचित आज त्याला ते पटणार नाही, मग तो देईल. गंभीर तिकडनं बोलले काय करतो हा, चित्ते खेळ नॉर्मल. तर इंडियाने जी बॉलिंग, आकाशदीपने जो डकेटचा एक कधी विकेट काढला, म्हणजे तो बॉल कुठनं सीम होऊन आतमध्ये आला, ऑलमोस्ट 5व्या का 6व्या स्टंपचा बॉल होता, तो आतमध्ये सीम होऊन एज पण लागते त्याची, पण तो बॉल जाम मस्त. नाही, त्याच्या आधी पण त्याने एक बॉल टाकलेला जो त्याने बाहेर काढलेला डकेटला, आणि जो त्याच टप्प्यावर नाही, तो आय गेस मिडल ऑफला टाकला आणि तिथून मग बाहेर काढलेला बॉल, आणि तो डकेटला पूर्ण खोललेला, तो पूर्ण आडवा झाला, आणि मग त्याच्या पॅडला लागून बाकी कीपरने कॅच पकडला. तेव्हा इंडियाने पहिला रिव्ह्यू गमावला, आणि तेव्हा अंपायरने खूप कडक डिसिजन दिला. तू नॉर्मल आयला बघशील तर असं वाटेल की भाई कट लागूनच
गेलाय बॉल आणि प्रॉपर डिव्हिएट झालेला, आवाज पण आलेला, कट लागून गेला. इज सो गल्ली क्रिकेट, कट लागून गेलेला. मग अजून काय बोलणार? एज इज द क्रिकेटिंग मोड. अच्छा, तिथे संभाजीनगर त्याच्याकडे कवटी बॉलने खेळणार हे सगळं कट आणि एज हे सगळं. हा, सो अंपायरने खूप कडक डिसिजन दिला तिथे. का इव्हन कॉमेंटेटर्स पण बोलले की आउट आहे, पण नंतर मग आपलं त्या काय अल्ट्रा एज मध्ये कळलं की बॅटला मिस करून पाठच्या पॅडला लागून किपरने कॅच पकडलं. तिथे एक रिव्ह्यू. डकेटची इंडियाला भीती होतीच, कारण डकेट एकतर जाम एक्सप्लोजिव्ह खेळत होता काल, पण काल त्याने 15 बॉल 25 मारले डकेटने. तो उभा राहिला असतो तर कदाचित थोडं नाही, ऑब्व्हियसली इंग्लंड इकडनं जिंकण्यासाठी जातील असं ते म्हणतात, पण ते मला मूर्खपणा जिंकणं इम्पॉसिबल आहे. ते ड्रॉ. प्रॉब्लेम इंग्लंडचा हा पण आहे की इंग्लंडकडे डिफेन्स पण तेवढा स्ट्रॉंग नाही. जो रूट असता तुला एक विश्वास होता, पण जो रूटच्या समोर आला आकाशदीप आणि त्याने तो जो बॉल टाकलाय, म्हणजे तो ऑलमोस्ट त्याने क्रिजच्या खूप बाहेर टाकला बॉल. तो अख्खा अँगल असा काहीतरी आला आणि तिकडनं बॉल स्ट्रेट झाला टप्पा पडल्यावरती. सो तो बॉल थोडं आकाशदीप दोन्ही साईडने दोन्ही स्विंग करत होता बाहेरूनच, म्हणजे आकाशदीप वाईड ऑफ द क्रीज जाऊन बॉलिंग करत होता प्रॉपर, आणि तो तिथून दोन्ही स्विंग करत होता. तिथून तो बॉल बाहेर पण काढत होता आणि तिथून तो बॉल आत पण आणत होता. नॉर्मली वाईड ऑफ द क्रीज गेलास तू तर तुझा बॉल आत नाही येत, म्हणजे कोणत्या बॉलवर आत आणायला ट्राय नाही करत, तो तिथून बाहेरच काढतो. आणि जो रूट म्हणजे कम्प्लिटली म्हणजे तो अख्खा खोलला जो रूटला प्रॉपर उघडला होता त्याला तिकडे त्याने. आणि मला एक आकाशदीपचं ते पण वाटतं की आकाशदीप काय म्हणतो ना, तो कन्सिस्टंटली बॅटवर बॉल खेळत राहतो, म्हणजे तो उगाच ते बाहेरनं बॉल काढत नाही, चांगल्या पोझिशन आणि चांगले दाखवायला. म्हणजे ऑब्व्हियसली शमी ग्रेटेस्ट आहे की सेम पोझिशन मध्ये, पण आकाशी पण सेम पोझिशन खरंच चांगली बॉल टाकताना. येस, आणि सिराजने पहिली विकेट घेतली, त्याला नको विसरू, त्याला तू एकदम प्रॉपर साईडला गेला का रे? आधी काय पहिली विकेट त्याने घेतली आणि तू डिरेक्ट आकाशदीपवर आलास. अरे सगळ्यात चांगली बॉलिंग कर आकाशदीपने केली, आकाशदीप. नाही, सिराजने पण चांगली, पण माझ्या मते ह्या मॅच मध्ये सगळ्यात 2 चांगले बॉल टाकलेत. ते माझ्यात एक सिराजने टाकला, जो शॉर्ट बॉल त्याने बेन स्टोकला टाकला होता तो, आणि जो काल आकाशदीपने टाकलाय तो. आकाशदीपने तर सिरीज मधला खूप सगळ्यात चांगला बॉल जो रूटला आउट केलं. आणि त्याच्या आधी सिराजने झॅक क्रॉलीला आउट केलं 0वरच गेलं ना झॅक क्रॉली, आय गेस 0. सो करुण नायरने कॅच, नाही साई सुदर्शनने पॉइंटला. शॉर्ट मिस टाइम झाला, कारण त्याला आय गेस कव्हर ड्राईव्ह मारत होता, बॉल तिकडे गेला, स्क्वेअर ड्राईव्ह मारत होता. आणि तिथून मग चालू झालं की भाई थोडा विश्वास झाला की नाही आजच्या दिवसात 2-3 विकेट तरी. काल गिलने पण स्पीच दिलं की 80 ओव्हर आपल्याकडे वगैरे म्हणून. नाही, गिलच्या आवाजात ते सूट नाही होणार, अजूनही त्याच्या आवाजात अडकतात लोक. हे ट्रोल तर होणारच आहे तुझ्या आवाजावरून, आयुष्यभर होणार. तो आता आवाजावरती काम करेल, त्याच्या तो सासऱ्यांचा आवाज कॉपी करतो म्हणजे. हा रे, हे केवढं हे कनेक्टिंग आहे एकदम. हा, सो इंग्लंडने काल 72 रन्स केले. रूट थोडा प्रॉमिसिंग वाटत होता, पण नंतर तिथे आकाशदीपने तो कडक बॉल टाकला. आणि रूट एकच त्यांच्याकडे असा प्लेअर आहे आता, त्यांचा एक डिफेन्सिव्ह प्लेअर त्यांच्याजवळ बघशील की रूटकडे एकट्याकडे चांगला डिफेन्स आहे. सो ही जर मॅच वाचवायची झाली इंग्लंडला तर रूटच हवा होता. पण आज मला ते पाऊस पण येणार आहे इंग्लंडसाठी, कारण पाऊस पडणार पाऊस. सो मला त्यामुळे वाटतं की डिक्लेअर जरा लेट झालं, पण अदरवाईज पण इंडियाकडे जर अपर हँड आहे, कारण 3 विकेट गेल्यात. सो पहिल्या सेशन मध्ये ऍटलीस्ट 4 विकेट जरी आल्या ना, हा निदान 3 विकेट जरी आल्या, मग 6 विकेट काढल्या आणि एखाद्या अजून नंतर मिळालं तर मग स्ट्रोकचं तसंही. पण पावसाचा फोरकास्ट काय पूर्ण दिवसाचा? नाही, दुपारचा फोरकास्ट आहे पावसाचा. अच्छा, ओके. तर ते पहिल्या 1.5 सेशन मध्ये आटपली मॅच तरच. आणि इंडिया जशी बॉलिंग करते चांगली, जशी लाईन पकडून खेळते, सो चांगलं आहे माझ्या मते. मग इंडिया करू शकते ते. आणि बुमरा नाही तर सिराज ऑफिस चांगली बॉलिंग करतोच. अरे काल तो स्टॅट बघितला मी, बुमरा नसताना सिराजचा ऍव्हरेज आहे काहीतरी 30च्या वर वगैरे, आणि बुमरा असताना 30च्या वर वगैरे, आणि बुमरा नसताना त्याचा 24च्या की 21 असा काहीतरी आहे. तसं आई बाबा नसताना पोरं जास्त खुलतात, तसं आहे खरं. तू इव्हन ते बघशील तर काल गंभीरच्या कोचिंग टेनर मध्ये इंडियाची बेंच स्ट्रेच चांगली बॉलिंगची म्हणतात. बुमरा बेंचवरती आहे, कुलदीप बेंचवरती आहे. तर मला असं वाटतं की सिराज कडनं आज खूप अपेक्षा आहेत, आणि इव्हन आकाशदीप कडनं. आणि प्रसिद्ध कृष्णा आणि करुण नायर, प्रसिद्ध कृष्णाने फक्त रन्स कमी द्यावेत. काल त्याने ह्याला एक चांगला बॉल नाही, असं रन्स द्यावे, रन्स खूप आहेत, कारण त्याने विकेट काढावे. आज रन्स जाऊ देत ऍक्च्युली. काल प्रसिद्ध कृष्णाने पण एक चांगला बॉल टाकला जो रूटला, जो की ऑब्व्हियसली मिसिंग लेग होता, पण तो बॉल चांगला होता. नंतर तिथे पण आपला दुसरा चांगला बॉलर, त्याने फक्त ऍडजस्टमेंट अजून केली नाही इंग्लंडमध्ये, काय लेंथ वगैरे ऍडजस्ट करावे त्याने केलं नाही. त्याची पहिली सिरीज आहे का इंग्लंड मधली? हो, पहिली. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये त्याला खेळवलं होतं, तिथे पण त्याने 6च्या वर इकॉनॉमी ठेवला होता. तो कन्सिस्टंट आहे, तो IPL चा फॉर्म कॅरी करतो. सो तेच आहे. आता करुण नायरचं माझ्यामध्ये संपलंय, सो प्रसिद्ध कृष्णाचं संपू नये असं मला वाटतं. त्याने चांगली बॉलिंग करावी. पण नाही, अर्शदीप येईल मला वाटतं पुढच्या मॅचला. ह्याचाच श्राप आहे काय असो.
नाही जेन्युइन देईल आणि येऊ दे, पण ठीक आहे. म्हणजे पण आयएस कृष्णाने चांगली बॉलिंग करावी, रन्स वाटेल तेव्हा द्यावे, पण विकेट पुढे बॉल टाक भाई, बाकी काही नको करू तू. येस, अजून काही आहे कालच्या दिवसावर टिप्पणी तुझी? काल एक मेळावा झाला मराठी भाषेचा. अच्छा, हो तिथे यायचंय का तुला? मराठी पॉडकास्ट आहे आमचा. ठीक आहे. तर काल मराठीसाठी 2 माणसं एकत्र आली, भावेश आणि अम्य. येस, नाही 1 महिना आधी आलो ऍक्च्युली. खरं, तेव्हाच आम्हाला कळलेलं. आणि आमचं बघूनच ते दोघं पण आले असं मला वाटतं. अरे मराठीत क्रिकेटवरती बोलतात, आपण मराठीत भाषेवरती बोलतो करून ते आले. ठीक आहे. सो काल इंग्लंडचे झालेत 72 रन्स आणि इंडियाने 3 विकेट घेतल्या. आज काय वाटतंय तुला? आज मला वाटतं इंडिया जिंकायचे चान्सेस आहेत, कारण माझं प्रेडिक्शन पहिल्या दिवशी झालेलं इंडिया जिंकणार ही मॅच. सो ते व्हावं, पण मला इथून हरणं तर इम्पॉसिबल आता. इथून हरणं डिफिकल्ट आहे, पण ड्रॉचा डिफिकल्ट मला तर इम्पॉसिबल वाटतं. हरणं इम्पॉसिबल आहे, पण इथून ड्रॉ होऊ शकते मॅच किंवा इंडिया जिंकू शकते. सो इंडियाने जिंकावं, पण पावसामुळे होईल, कारण एवढ्या वेळ तिथे कोण डिफेन्सिव्ह प्लेस नाही इंग्लंडकडे. ब्रुक पण शॉट मारतो, तो असा इव्हन जेमी स्मिथ जरी खायला तरी ते लोक मारूनच खेळणार, तर ते उभं राहून नाही खेळणार. आणि बेन स्टोक्स पण नाही एवढा मारण्याच्या नंतर कदाचित आउट. बेन स्टोक्स तर गेलाच आहे, आउट ऑफ फॉर्म. टेस्ट त्याने जेव्हापासून टेस्ट कॅप्टनशिप घेतली त्याचा ऍव्हरेज 25 वगैरे बॅटिंगचा. सो कदाचित त्याची कॅप्टनशिप पण धोक्यात येईल, कारण की तो बॅटिंग पण नाही करत आहे. आणि काल जो काही फिल्डिंग वगैरे लावत होता ती वर्क नव्हती करत. काल शुभमन गिलला क्रिएटिव्हिटी खूप करतो. शुभमन गिलने एक असा शॉट मारला काल भलता, इथे मिड विकेट लावलाय, मग परत मिड विकेटच्या मागे पण एक फिल्डर आहे, तो ते करतोच येतो जेव्हापासून त्याने. पण मध्ये काल वर्क नाही, तेच वर्क कधी होईल कधी नाही होईल, पण त्याची बॅटिंग तर मला जेन्युइनली वाटतं. शुभमन गिलच्या पुल शॉट बद्दल भाई काय गॅप्स काढलेत काल शुभमनने. लेग साईडला पूर्ण फील्ड लागले आणि त्यांचा प्लॅन आहे प्रॉपर ह्याचा की शॉर्ट बॉलच टाकणार. शुभमन गिलने उचलून फेकलाय त्यांना. त्यातला एक जरी शॉट वर्ल्ड कप फायनलला लागला असता 23च्या, तर जाऊ दे, अजून तिथेच आहे हा माणूस. अजून खूप लोक तिकडेच आहेत. 2 ट्रॉफ्या तरी इंडिया तिकडेच आहे अजून, कारण वर्ल्ड कप आहे शेवटी. चल जाऊ दे, आपण ह्याच्याबद्दल बोलूया. तुला अजून काय मॅच बद्दल बोलण्यासारखं? नाही, आय गेस ते बॉलिंग चांगली करावी आणि दीड सेशन मध्ये आय गेस 8 पाव नाही तर मग पाऊस येऊन लवडे लावेल आपली. खरं. येस, अजून तर काही नाही. तुमच्याकडे काही असेल कालच्या दिवसाबद्दल, आजच्या दिवसाबद्दल काही असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाचला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस, मला हे बोलताना इतकं हसायला येतं.